याआधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये अनेक वर्षे काम केलेले रविकांत तुपकर यांच्यावरती निलंबनाची पक्षामध्ये कारवाई जी आहे ती करण्यात आली. मात्र त्यांनी आज पुण्यामध्ये चळवळीमधल्या अनेक संघटनांची बैठक जी आहे ती बोलवलेली आहे आणि स्वतः रविकांत तुपकर यांच्याकडून एखाद्या नव्या संघटनेची किंवा पक्षाची सुद्धा जी घोषणा आहे ती होऊ शकते. आपल्याबरोबर स्वतः रविकांत तुपकर आहेत. अनेक वर्ष तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काम केलं, मात्र तुमच्यावरती निलंबनाची कारवाई झाली. आज तुम्ही बैठक बोलवलेली आहे. नव्या संघटनेची किंवा नव्या पक्षाची तुमच्याकडून घोषणा होऊ शकते? नाही, असं काही अजून ठरलेलं नाही आहे. बैठकच मुळात काय पुढे करायचं याच्यासाठी बोलवलेली आहे. 22 वर्ष चळवळीमध्ये घाम गाळला, कष्ट केलं. जो बिल्ला आम्ही घराघरात पोचवला, स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त जीव त्या लाल बिल्ल्याला लावला. म्हणजे लेकरू आजारी पडलं तर कधी आम्ही दवाखान्यात नेलं नाही. आईवडिलांना काही झालं तर आम्ही त्यांच्याकडे कधी गेलो नाही. पण 3-3, 4-4, 6-6 महिने घराच्या बाहेर राहून स्वाभिमानीचा हा लाल बिल्ला आम्ही घराघरामध्ये पोचवण्याचं काम केलं. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आज तो बिल्ला राजू शेट्टींनी काढून घेऊन, म्हणजे लेकराचं आणि एखाद्या लेकराला आईपासून तोडणं जसं असतं तशा पद्धतीची अवस्था आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याची झालेली आहे. राज्यभर फिरताना अनेक तरुण कार्यकर्ते आम्ही तयार केले, त्यांना नेता केला. अनेक जण निवडून आणले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, कोणाला कुठे निवडून आणलं, खूप प्रयत्न केले. पण राजू शेट्टी असं वागतील असं मला स्वप्नातही वाटलं नाही. म्हणून आज माझ्या सगळ्या राज्यातल्या प्रमुख सहकाऱ्यांची एक बैठक बोलवलेली आहे. त्या बैठकीमध्ये साधकबाधक चर्चा होईल, विचारमंथन होईल. चळवळी का क्षीण होत चाललेल्या आहेत, चळवळ कशी पुढे न्यायची आहे, या अनुषंगानं राजकीय दिशा ठरवण्याच्या अनुषंगानं सगळी साधकबाधक चर्चा त्या बैठकीमध्ये होणार आहे आणि मग तिथे पुढची दिशा ठरणार. राजू शेट्टींबरोबर तुम्ही अनेक वर्ष काम केलंय. तुमच्यावरती कारवाई करण्याची राजू शेट्टींवरती वेळ का आली किंवा राजू शेट्टीने हा निर्णय का घेतला असं तुम्हाला वाटतं? ते कुणावरही कारवाई करतात, त्यांचं काय आहे. म्हणजे असं काही नाही. आता ते सदाभाऊंनी पण राज्यभर संघटना वाढवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. आम्ही दोघं सोबतच फिरायचो. कोल्हापूरच्या बाहेर काही तालुक्यापुरती असलेली ही संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही पोहोचवली. त्यात सदाभाऊ, मी, आम्ही दोघं कंटिन्यू 2-2, 3-3, 4-4 महिने गावागावात फिरलो. त्यांना पण असंच काढून टाकलं. देवेंद्र भोयर आमदार झाले, त्यांना पण असंच काढलं. अशी यादी खूप मोठी आहे, शेकडोंची यादी आहे. ती सांगितलं तर अर्धा-एक तास लागेल. खूप जण असे आहेत की जे थोडेफार वडचड झाले की त्यांना काढून टाकलं किंवा बाजूला केलं किंवा मजबूर केलं. आता माझा नंबर आहे, अजून काही दिवसात काही दुसऱ्या लोकांचे नंबर असतील. नेमकं त्यांना काय करायचं, चळवळ वाढवायची आहे का नाही वाढवायची आहे, काय त्या परिस्थितीत मर्यादित ठेवायची आहे, हे त्यांनाच विचारलं पाहिजे. खरं तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही असं म्हणताय की आतापर्यंत राजू शेट्टींनी अनेक जणांवरती कारवाई केलेली आहे. विशेषतः तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवली, मात्र पक्षामध्ये असून सुद्धा तुम्ही अपक्ष निवडणूक जी आहे ती लढवलेली होती. पुढच्या काळामध्ये राजू शेट्टींबरोबर जे सहकारी आहेत ते तुमच्यासोबत काम करण्यासाठी येतील किंवा त्या पद्धतीचे तुमचे प्रयत्न? नाही, अपक्ष निवडणूक लढवली म्हणजे यांनी मला एबी फॉर्म दिला नाही ना. यांनी मला एबी फॉर्म दिला असता तर मी निवडणूक लढली असती. कारण यांची निवडणूक नंतर होती. यांच्या युती आघाडीसाठी चर्चा सुरू होत्या. हे सगळ्यांच्या दारात जात होते की मला एक जागा सोडा हातकणंगलेची, पण कुणी सोडली नाही त्यांना. आणि मला त्यांनी एबी फॉर्म दिला नाही, त्यामुळे मला अपक्ष लढावं लागलं. शेवटी माझ्या भागातल्या शेतकऱ्यांचा, तरुणांचा ओढा होता, एक रेटा होता की तुम्हाला लढायचंच आहे. आणि म्हणून मी लढलो. आणि नुसतं लढलो नाही, मी कडवी झुंज दिली. थोड्या फरकाने माझा पराभव झाला. ठीक आहे, त्यांना जसं वागायचं तसं वागू द्या. ते संघटनेतून माझी अकालपट्टी करू शकतात, पण जनतेच्या मनातून मला हाकलू शकत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये काय आहे या भावना आज प्रमुख लोक या ठिकाणी व्यक्त करतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस तुमच्यावरती निलंबनाची कारवाई झाली त्यानंतर तुम्ही काही राजू शेट्टींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला किंवा तुमचं आणि त्यांचं शेवटचं बोलणं कधी झालेलं होतं? तुम्हाला या निलंबनाची कारवाई तुमच्यावरती झाली ज्यावेळेस कळाली त्यानंतर तुम्ही काय त्यांच्याशी संपर्क केला का? नाही, का करायचं संपर्क? त्यांना मी नकोच आहे. एवढं काय झालं, अचानकच लगेच पुण्यात आले आणि पत्रकार परिषद तुम्हाला घ्यावी लागली. म्हणजे एका बाजूला तुम्ही म्हणता की रविकांत तुपकरांनी माध्यमातून बोलायला नाही पाहिजे आणि ते सगळे आरोप माझ्यावर माध्यमातूनच करतात. माझ्यावर झालेली कारवाई पण माध्यमातूनच करतात. खरं तर नैसर्गिकरित्या त्यांनी मला पत्र देऊन सांगायला पाहिजे होतं की असं असं आहे आणि आम्ही तुम्हाला बाजूला करतोय, पण त्यांनी माध्यमातून सांगितलं. मग आता मलाही माध्यमातूनच सांगावं लागेल ना त्यांना जे सांगायचं ते. मी काही त्यांना संपर्क केला नाही. आणि ज्या माणसाला आपण नकोच आहे त्यांना काय संपर्क करायचा आहे? त्यांना चांगली झोप लागली असेल मला बाजूला करून, आनंद व्यक्त करत असतील ते की चला एकदाचा हा काटा वाटेतला आपल्या निघून गेला. इनसिक्युअर असतात छोट्या पक्षाचे नेते.
असुरक्षिततेची भावना असते. रविकांत तुपकरांमुळे राजू शेट्टींच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली होती किंवा असं तुमचं म्हणणं आहे? एवढा काही मी मोठा नाही की मी काय असं नेता बिता खूप मोठा नेता आहे असं मला स्वतःला कधी वाटत नाही. मी खूप विनम्र माणूस आहे, एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो. पण आहे ते अनेक चळवळीमध्ये पक्षांमध्ये असं होतं की एखादा कार्यकर्ता नावारूपाला आला किंवा त्याच्या पाठीमागे जनाधार तयार झाला की त्याला तिथल्या तिथं थांबवायचा उद्योग अनेक लोक करत असतात. पुढच्या काळामध्ये राजू शेट्टींबरोबर तुम्ही काम केलं, मात्र पुढचा संघर्ष जर कदाचित तुमच्याकडून एखादा नवीन पक्ष एखादी संघटना आली तर राजू शेट्टींच्या विरोधामध्ये सुद्धा तुम्हाला संघर्ष करावा लागू शकतो, कारण विचारधारा वेगवेगळी असू शकते, भूमिका वेगळी असू शकते. तुम्ही पक्षाच्या माध्यमातून काम करणार की संघटनेचं? बघा, माझं काही व्यक्तिगत कुणाशी भांडण नाही आहे. सार्वजनिक जीवनामध्ये समोरच्यानी कसं वागायचं हा समोरचा ठरवू शकतो, आपण कसं वागायचं आपण ठरवू शकतो. त्यामुळे मला कसं वागायचं हे मी ठरवू शकतो, पण त्यांना कसं वागायचं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. माझं टार्गेट जे आहे, मला काही याची उणी काढणं, याला संपवणं, याची जिरवणं, याच्यासाठी रविकांतचा जन्म झालेला नाही आहे. गावगाड्यातल्या शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, तरुणांचे प्रश्न घेऊन लढणं, सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन लढणं, याच्यासाठी माझा जन्म झालेला आहे. आणि मी पॉझिटिव्ह गोष्टींवर काम करायचा विचार करतो आहे, मी निगेटिव्ह गोष्टींवर काम करणार नाही. आणि जिरवाजिरवीचं राजकारण तर अजिबातच करणार नाही. त्यामुळं मला याला टार्गेट करायचं आहे त्याला टार्गेट करायचं आहे हा डोक्यात माझ्या कधी नाही. मी 20-22 वर्ष सकारात्मक भावनेने काम करत गेलो. मी कधीही कुणाच्या विरोधात भूमिका घेतली नाही. हां, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निश्चितपणे घेतली. जो नेता अंगावर आला असेल त्याला मी शिंगावर घेतला, हा माझा स्वभाव आहे. आता त्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, माझ्यावर बेछूट आरोप केले, मला जनतेमध्ये विलन करण्याचा प्रयत्न केला की गावगाड्यातल्या जनतेमध्ये की हा कसा विलन आहे, हा याला काहीतरी पद मिळवायचं म्हणून हा करतो आहे. अरे, पदं मिळवायची असती तर 2014ला मला भाजपवाले म्हणत होते बुलढाण्यातून उभा राहा चिखलीच्या ऐवजी. मला महामंडळच मी सोडलं नसतं तेव्हा मला कृषी राज्यमंत्री करणार होते देवेंद्र फडणवीस, तेही मी सोडलं. लाल दिवा सोडला. 19ला लोकसभेला मला यांनी तयारी करायला सांगितली, तेव्हाही मला यांनी थांबवलं. तेव्हाही मला दुसऱ्या पक्षांची ऑफर होती, तेव्हाही मला MLC कबूल केलेली होती, ऑफिशियली केलेली होती कबूल. पण ठीक आहे, यांनी ती स्वतःचं नाव तिथं दिलं, काय हरकत नाही, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. मग आता राजू शेट्टी पण जिल्हा परिषद सदस्य होते स्वतंत्र भारत पक्षावर, शरद जोशींनी त्यांना निवडून आणलं, शरद जोशींनी त्यांना नावारूपाला आणलं. मग त्यांना युतीमध्ये जागा सुटत नाही शिरोळची, म्हणून त्यांनी वेगळा स्वतः सुभा मांडला. त्यांनी केलेलं सगळं चालतं. आणि एखाद्या कार्यकर्त्यांनी आमदारकी लढवायची म्हटलं की झडपी लढवायची म्हटलं की मग ते का नाही. ठीक आहे, त्यांना जसं वागायचं तसं वागू द्या. आज ठरू काय करायचं काय नाही. पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये, आता विधानसभा निवडणूक तर तोंडावरतीच आहे, म्हणजे साधारणतः 1 महिन्याभरामध्ये आचारसंहिता सुद्धा लागू शकते. पुढच्या विधानसभेमध्ये रविकांत तुपकरांचा महायुती महाविकास आघाडी पर्याय असेल? नाही, आता त्याचाही विचार आज आम्हाला करायचा आहे. ॲक्च्युली अचानक यांनी जो निर्णय घेतला हा माझ्यासाठी अनपेक्षित आहे. आणि आजची 24ची बैठक जी होती ना, ही बैठक होऊ नये, या बैठकीला याच्या लोक जाऊ नये, ही बैठक फेल जावी, अशा भावनेतून तडकाफडकी त्यांनी हे सगळं केलं असं मला वाटतं. त्यांना काय करायचं ते त्यांनी ठरवावं. आजच्या बैठकीमध्ये आम्ही राज्यभरातून प्रमुखच लोक बोलवलेले, आम्ही काही गर्दी नाही केलेली. म्हणजे फार फार तर एका जिल्ह्यातून 2 लोक असं ते आमचं नियोजन आहे. आणि सिलेक्टिव्ह लोकांच्या बैठकीमध्ये आज चर्चा करू, राजकीय पण दिशा ठरू, बचेंगे तो और लढेंगे. शेवटचा प्रश्न, ज्यावेळेस तुमच्यावरती स्वाभिमानीतून निलंबनाची कारवाई झाली, तुमच्यासाठी किती भावनिक क्षण होता? कारण आतापर्यंत तुम्ही अनेक चळवळी केल्या, आंदोलनं केली, विशेषतः मुंबईपर्यंत असेल, मग ते विदर्भामध्ये कापसाचं शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, विविध प्रश्नांसाठी लढत राहिलात, मात्र त्याच पक्षामध्ये तुमच्यावरती निलंबनाची कारवाई झाली. किती भावनिक क्षण होता? नाही, खूप क्लेशदायक आहे. म्हणजे झोप लागली नाही रात्रभर. आणि माझ्या जागी कुणी असेल तर त्याला पण असंच होणार ना. कारण हा लाल बिल्ला घराघरात पोहोचवण्यासाठी आयुष्याची 22 वर्ष अख्खं तारुण्य आम्ही झोकून दिलं. मीच नाही, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी दिलं. तर राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरणं, म्हणजे रोज संध्याकाळी घरी मुक्कामाला आलं तर लेकरा बाळांमध्ये राहता येतं. आम्ही 3-3 महिने घराच्या बाहेर राहिलो, 6-6 महिने घराच्या बाहेर राहिलो. कोल्हापूरच्या एका काही तालुक्यांपुरती मर्यादित असलेली ही संघटना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. राजू शेट्टींचा चेहरा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला. आणि ज्या भागात राजू शेट्टींना कोणी ओळखत नव्हतं त्या भागात राजू शेट्टींचं महत्त्व लोकांना आम्ही पटवून दिलं. हे सगळं केलं. मी सांगितलं ना की एखाद्या लेकराचं आणि आईचं नातं जसं असतं तसं या बिल्ल्याचं आणि आमचं नातं होतं. आज लेकराला आईपासून तोडणं ही जी भावना आहे
ही भावना माझ्या मनामध्ये आलेली आहे आणि दुःख खूप आहे या गोष्टीचं. म्हणजे ते मला शब्दात व्यक्त नाही करता येणार, पण वाईट खूप वाटतं की माझा काय एवढा गुन्हा होता की तुम्ही मला ही शिक्षा दिली किंवा बाजूला केलं. मी काय कुणाच्या वाटेत अडसर ठरलो? मी चुकीचं काय केलं मला असं ठोस सांगावं ना. एखाद्या ऊस परिषदेला आलो नाही हे काही निलंबनाचं म्हणजे किंवा कारवाईचं कारण नाही होऊ शकत ना. आणि संघटनेमध्ये लोकशाही आहे, तर लोकशाहीमध्ये प्रश्न आम्ही विचारणारच आहे. तुम्हीच सांगता ना की इथे काही चुकलं तर विचारत जा. आम्ही विचारतो कोण चुकलं तर, त्यात काय चूक आहे? तर आपण पाहतोय की रविकांत तुपकर काहीसे भावनिक झालेले पाहायला मिळाले की आईपासून लेकराला ज्या पद्धतीनं तोडलं जातं त्या पद्धतीची भावना माझ्या मनामध्ये आहे. मात्र आज जी संघटनेची आणि सहकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीमध्ये आम्ही आमचा निर्णय ठरवू. मात्र पुढच्या काळामध्ये एक पर्याय जो आहे तो राज्यासमोर असेल अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन मिलिंद सोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.